नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आता सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ह्यांनी ना बरेच दिवसापासून ऑनलाईन एक डान्स अकॅडमी सर्च करून ठेवली होती नियर बाय आम्ही जिथं राहतो ना. सो तिथं पण असं होतं की जायलाच मला भेटत नव्हतं आणि आज म्हटलं थोडासा वेळ काढून तिकडं जाऊन थोडीशी ना चौकशी करून येऊया. कारण सकाळचं टायमिंग विहानला स्कूलमध्ये जातो, तो दुपारी झोप वगैरे झाली ना संध्याकाळचं टायमिंग मग तो कुठंतरी त्याला घालायचं होतं, म्हणजे एक तर डान्स अकॅडमी किंवा मग अजून दुसरं काय असेल तर तिकडं. सो तिथं म्हटलं की चला आता थोडीशी ना चौकशी करून येऊया कसं काय आहे त्यांचा टायमिंग काय ह्या गोष्टी, म्हणजे समजेल की त्याला पण तसं डान्सची जी आहे ती आवड आहे. सो आतापासून थोडं तो शिकेल. मग चला बघू काय काय म्हणतात, कसं काय काय टायमिंग आहे. सो चला सगळं बघून येऊया एकदा. बाहेर पडलोय आम्ही खरं आणि छत्री नाही काय नाही आणि बाहेर बघतोय तर पाऊस आहे आणि आता म्हटलं वरती जाण्यापेक्षा जवळच आहे त्यामुळे जाऊ म्हटलं असं आणि भिजत चाललं. आम्ही आलो आहे आता. आय थिंक ते नाही आहे, सो हे त्यांना फोनवर विचारायला लागलेत. इथे जवळ दिसते का कोकरीचं पण आहे किचन अप्लायन्सेस. थोडंसं वरती अगोदर जाऊन बघतो ते फोन करून विचारलं, त्याच्यानंतर मग मी इथं येईल. बरेच दिवसापासून ना मला थोडेसे डबे वगैरे बघायचेच होते किचनसाठी. सो चला अगोदर ते वरचं काम आवरून येऊया, त्याच्यानंतर मग खालती. आवडतो का इथं करायला, आवडेल का तुला? क्लासमध्ये येतो तर आय थिंक ते सर. हां बाळा, हां हां जाऊया चला. हो चला जायचं का? तिथं बसून डायरेक्ट विहान जो आहे डान्सला येणार आहे, डान्स प्रॅक्टिसला. थोडीशी चौकशी झालेली आहे आणि सगळं छान वाटतंय, ओके ओके वाटते. मग प्लस पॉईंट हा आहे की मला खूप जवळ होईल. सोबतच मी त्याचं रुटीन लावलं ना की मग मला योगा किंवा झुंबा इथं सगळं अवेलेबल आहे. सो माझं पण मग मी लावेल. अगोदर त्याचं रुटीन लागू द्या, त्याच्यानंतर मग माझं पण ॲड करेन मी. चला विहान येणार ना तू उद्यापासून? काय म्हणतोय? हो ते बरोबर म्हणत होते की म्हणजे G+ आहे. ॲक्टिव्ह आहे का म्हणत होते. म्हटलं ॲक्टिव्ह आहे. मग ते म्हणत होते की जितके आगाव ना तितके परफेक्ट. आणि म्हटलं आहे हा आगाव. त्यांचं हे आहे काय वाशाला पाय पुसून ये बाबू. हा इथं पुस. नाही मोडत, बसायसाठीच आहे विहान. हां जेव्हा विहानला समजत नव्हतं ना, सो बाहेर गेल्यावर तो अजिबात काही म्हणजे मागायला बघत नसायचा. आता जसं समजतं ना कुठं पण गेलं की आता पटकन तिथं गेला. थोडंसं किराणा घ्यायचा होता म्हणून आम्ही गेलेलो. पटकन मॅगी घेतोय आणि म्हणतोय मम्मा आणखी काय घेऊ. अरे विहान आणि चॉकलेटसाठी पण हट्ट करून चॉकलेट घेतला. आता इंजी डॉक्टर करणार तुला, ओके. सो चला आता विहानला पाऊस आहे, मला तेच टेन्शन आले की उद्यापासून विहानला कसं घेऊन जायचं म्हणून डायरेक्ट उद्या म्हटलं की विहानसाठी डेमोला घेऊन या म्हणून. सो बघू आता उद्या जर पाऊस नसेल तर उद्या डेमोसाठी घेऊन जायचं. 5 डेजसाठी आहे. बाकी काही डिटेल असेल त्या आज मॅम नाही होत्या, उद्या डायरेक्टच घेऊन या बोलल्या. मग उद्या काय असेल ते थोडंसं विचारता येईल आणि बघूच लावून तरी बघू एखादा महिना काय कसं काय हे करतोय तो, त्याच्यावर मग नंतर ठरवता येतं. हो ना विहान, त्याला आवडतं म्हणजे असं हे डान्स वगैरे. सो चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. आता काहीच नव्हतं, असंच थोडंसं हे होऊन गेलो होतं. आता पटकन जो आहे तो स्वयंपाक बनवते. हे म्हणतात की कॉर्न आहेत तर कॉर्न भजी बनवतो. सो चला आता हे भजी बनवतील आणि मी बाकीचा स्वयंपाक आवरून घेते. पडेल की विहान मोबाईल. हाय काय करायला लागला विहान तू?
बाहेर छान पाऊस पडत असेल ना तर अशा गोष्टी ह्या आठवतात. आणि फ्रीजमध्ये ना बरेच दिवस झाले कॉर्न पण होते आणि यांनी आणलेले पण होते आत्ता. सो म्हटलं अगोदरचे जे कॉर्न आहेत ते आता भाजले की इतके टेस्ट लागणार नाहीत. सो अगोदरचे जे कॉर्न आहेत त्याची मस्त अशी भजी बनवून घ्यायची म्हणून. सो मग कणसं वगैरे सगळी जी आहेत ती सोलून घेतली आणि थोडंसं मिक्सरला मी ओबडधोबडच मला बारीक करायचं होतं, पण हे थोडंसं एक्स्ट्रा बारीक झालं. सो तुम्हाला करायचे असतील तर थोडंसं जे आहे ते ओबडधोबड बारीक करून घ्या. आणि थोडासा कांदा इथं जो आहे तो लांबट कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. आता इथं विहांचं ना मध्ये मध्ये चालू होतं, त्याला एकतर वरतीच बसायचं असतं आणि स्वतःच सगळं करायचं असतं. त्याच्यानंतर मग इथं बेसनचं पीठ टाकलेलं आहे. सो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर बेसनचं पीठ प्लस त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नचं पीठ टाकलं ना तरी भजी एकदम जी आहे ती थोडीशी कुरकुरी आणि क्रंची लागतात. त्यानंतर मग मी इथं थोडंसं ओवा टाकलेला आहे, कारण पचन जे आहे ते व्यवस्थित होतं आणि टेस्टलाही थोडंसं छान होतं. आता बाकी धने पावडर हे ते सगळं माझ्या बेसनमध्ये जिरा पावडर वगैरे सगळं टाकलेलंच असतं. त्यानंतर मग थोडीशी इथं हळद वगैरे टाकलेली आहे. लाल तिखट टाकायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर चवीनुसार मी मीठ वगैरे टाकलेलं आहे. आणि थोडंसं जे आपण तळायसाठी तेल कडवतो ना त्याच्यातलं एखादा जर चम्मचचं कडलेलं तेल आहे सो ह्याच्यामध्ये घालायचं. छान पीठ अगदी मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून जे आहे ते भजीचं बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं. इथं थोडंसं यांना पातळ वाटत होतं, मग वरतून थोडंसं जे आहे ते परत तो पीठ टाकले आणि इथं जे आहेत ते मस्त यांनी भजी काढायला घेतलेले आहेत. आता नेहमी आमच्या घरामध्ये वडापाव बनवायचा असेल किंवा भजी बनवायचं असेल ना तर यांच्याकडेच ते काम असतं, कारण अगदी परफेक्ट जे आहे सो ते यांनी करतात. आणि मला ना 2-4 भजी काढायच्या अगोदरच माझ्या हातांना जे आहे ती मिरची पावडरने माहीत नाही की काय होतं पूर्ण जे हात आहे ते झोंबायला लागतात. त्यामुळे नेहमी म्हणतात की तू नकोच करू, जे आहे ते मीच करतो. मग आणि हे अगदी प्रॉपर छान करतात. पण मग जाऊ दे म्हटलं, ह्यांची मूड पण होता सो करायचं, त्यामुळेच मग यांनी अशी मस्त भजी वगैरे जी आहे ती काढून घेतली. आता ही गरम गरम भजी खाल्ली ना सो तरच ती छान लागतात. थोडीशी थंड झाली की मग जी आहे ती खाण्यामध्ये काय एवढी मजा येत नाही. आणि त्यानंतर मग ही इतर भजी ना इतकी विहानला आवडली होती, म्हणजे तसं तो वडापाव वगैरे ह्या गोष्टींमध्ये कधीच नाही खात तो, त्याला आवडत पण नाही असं वडापाव वगैरे. पण ही अशी भजी केली ना की म्हणजे आत्ता ह्या सीझनला तर आम्ही पहिल्यांदाच केली होती, पण त्याला जे आहे ती भरपूर आवडली होती. आणि आता इकडं भजी वगैरे होत होती तोपर्यंत मी बाकीचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला. कारण असं होतं ना की रोज सगळं आवरून झोपेस तोपर्यंत 12 वगैरे वाजतात आणि त्यानंतर मग सकाळी उठायला मला अजिबातच नको वाटत होतं. आता इतका पाऊस वगैरे पण आहे आणि त्याच्यामध्ये काहीच असं रुटीन जे आहे ते व्यवस्थित लागत नव्हतं. 2 दिवस झाले असंच होत होतं. मी एकतर लेट उठायला लागली की मग ह्यांना पण सगळा लेट होत होता. म्हटलं चला पटपट सगळ्या गोष्टी आवरून घेऊया. आणि इथं बघू शकता मस्त अशी भजी झाली आहेत. चला ह्या भजीसोबतच व्हिडिओ एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.